डोळे बंद करा. कशाला? मी सांगतोय ना, डोळे मिटा. डोळे उघडा. गजरा? त्याचं काय झालं? तिथे एक गजरेवाला दिसला. म्हटलं तुमच्यासाठी गजरा आणावा. तुमच्या केसात छान दिसेल. बरं, मी माळते, द्या. मी तुमच्या केसात गजरा माळू? इथे? अश्विनी, आता ना आपण खरे खुरे नवरा बायको आहोत. नको, फोटोग्राफर कोणी बघेन. प्लीज, मी माळतो ना. का तुझे वेड ह्या जीवाला जडावे, का तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जसे शिंपला मोती, जशी आभाळ धरती, जुळली आपुली प्रीती. फुलते फुलते अलवार गोड नाते, कुणी हे हसुनी सांगून कानी जाते. तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते, तुझं माझं जमते जमते, तुझं माझं जमते जमते. आवडला? अश्विनी, खरेदी केलेलं साहित्य कुठे? अरे देवा, तुम्हाला शोधण्याच्या नादात ना मी तिथेच विसरून आले. अच्छा, आता ह्याचं बिलही तुम्ही माझ्यावरच फाडणार तर. मग न सांगता कोण दिलं होतं मी? काय तुम्ही अश्विनी, चला. आई, आई, आई. ए मुली, कोण आहेस तू? आई, असं का बोलतेय तू? आई, आई थांबा. अश्विनी खूप आठवण काढतात तुमची. तुमचं मन दुखावलंय ना, त्याचं त्यांना फार वाईट वाटतं. मी तुमची माफी मागतो. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या, पण प्लीज तुम्ही अश्विनीशी बोला ना. या मुलीला मी ओळखत नाही आणि तुला पण. आई, आई 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 आई, अहो असं नका बोलू. खरं तेच बोलते मी. मी तुम्हाला ओळखत नाही. माझं काम आहे बाबा, मला ते करायला जाऊ दे. माझं पोट चालतं त्याच्यावर. आई, आई ऐक ना. आई. अश्विनी, हे बघा, त्या रागवल्यात आपल्यावर.
त्या नाही थांबणार आता. फोटोग्राफर तिने साधी ओळखही नाही दाखवली. अश्विनी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हे बघा, माझं घर जोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ना, मग मी तुम्हाला तुमच्या आईपासून कसा लांब राहू देईन? एक दिवस त्याच तुम्हाला हाक मारत आपला संसार बघायला येते. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला शब्द देतो. हॅलो आशू. अरे हे दोघे गेले कुठे? बाईंनी त्यांना घरात घेतलं की काय? ते एवढ्यात तरी शक्य नाहीये. मग ही दोघं गेलीत कुठं? झेंडू, अगं त्यांना त्यांचा नवा संसार उभा करायचा आहे. त्याच्या तयारीसाठी गेले असतील बाहेर कुठेतरी. ह्या तंबूत त्यांना कायमचा संसार मांडायचा आहे की काय? नाही. हा पण ते इथे राहत आहेत, तेही काही वाईट नाहीये. म्हणजे या इथे समोर आशू आणि शुभूला ठेवून शुभूच्या मम्मीला त्रास देण्याची मजा आहे ना, ती मजा कशातही नाहीये. पण पम्मी दी, त्यांचा ह्या तंबूतला संसार संपणार की नाही? संपणार संपणार संपणार, नक्की संपणार. आणि लवकरच त्यांच्या घरात त्यांचा संसार सुरू होणार. अगं पम्मी दी, तू इथे? हे काय, पाहुणे घरी आलेत आणि तुम्ही बाहेर फिरताय? अगं सामान आणायला गेलो होतं. आणि तू उभी काय? बस ना, थांब, हे घे. हो. हे बस बस ना. गुड गुड, टिपिकल हाऊस वुमन. आणि हे काय, पाहुणे आलेत, पाहुणचार नाही करणार? अगं पम्मी दी, करते ना. सांग, काय करू तुला खायला? शुभूला काय आवडतं? भाकरी चुरा करू? शुभूला भाकरी चुरा आवडतो. बघ ना, मलाही चालेल. मग 2 भाकऱ्यांचा एक्स्ट्रा चुरा बनव. बर, लगेच करते. शुभू, तुला सांगू, तू ना खरंच खूप नशीबवान आहे. तुला आशू सारखी गुणी बायको मिळाली. तूच त्याला पळून जायला मदत केलीस ना? अगं नाही कविता, मी कशाला मदत करू? काल कुणाच्याही मदतीशिवाय शुभंकर या घराच्या बाहेर पडणं शक्य नव्हतं. तू कालही त्याला पळून जायला मदत केलीस आणि आत्ताही तू त्यालाच मदत करतोयस. अगं नाही कविता, खरंच. माझ्याशी खोटं बोलू नकोस मंदार. आईंनी काय सांगितलं ते विसरलास का? नाही कविता, मला माहिती आहे की आई म्हटली दोघं घरात येऊ शकत नाही. मग आपण त्यांना बाहेर जाऊन भेटू शकतो ना. अगं म्हणजे आता ते दोघं जण आपल्या घराबाहेर राहतात म्हटल्यावर येता जाता भेट होणारच ना. दुर्लक्ष करायचं. काय? दुर्लक्ष करायचं. अगं कविता, शुभंकर लहान भाऊ आहे माझा, त्याचाही विचार करावा लागेल ना मला. त्याने केला आपला विचार. कविता, अगं हे बघ, मला मान्य आहे की त्यांनी उचललं त्यांनी पाऊल, पण पण काय? हे बघ, ऐक ना, झालं गेलं विसरून जा. आता तो आपल्या घराबाहेर राहतोय तर राहू देत. घराबाहेर राहतोय ना तर राहू देत. त्यांनी चूक केली, त्याची शिक्षा भोगतोय तो. आणि मंदार, तुला कळतंय का, ही आपल्यासाठी सगळ्यात चांगली संधी आहे. संधी? हो, संधीच. अरे, तुझं ह्या घरात वर्चस्व निर्माण करण्याची संधी. अगं कविता, पण कशाला? कशाला म्हणजे काय? मोठा मुलगा आहेस तू ह्या घरचा आणि हक्क आहे तो तुझा. आणि शुभंकर पेक्षा ह्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर आधी तुझा अधिकार आहे. मंदार, काही कळतंय का? कविता, हे बघ, मला आता कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा अधिकार नकोच आहे.
मला आता फक्त एकच गोष्ट हवी. कुठली? मला फक्त शुभंकर या घरात हवाय, अश्विनी सोबत. म्हणून तू शुभंकरची मदत करतोस? अगं मी मदत नाही केली त्याला. काहीही बोलू नकोस मंदार. माझ्याच मेलीचं नशीब वाईट म्हणून तुझ्यासारखा नवरा मिळाला. अरे मी किती प्रयत्न करतेय ह्या घरात तुझं महत्व वाढवण्यासाठी, आणि तू काय करतोयस? ते शुभंकरची मदत करतोयस. बघ कविता, काहीतरी गैरसमज होतोय तुझा. काहीही गैरसमज झालेला नाहीये. सगळं कळतंय मंदार, मला सगळं कळतंय. पण तू ना फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. जर आईंना कळलं ना की तू लपून छपून शुभंकरची मदत करतोयस, तर मग त्याच्या तंबूच्या शेजारी आपलाही तंबू बांधावा लागेल. आशू, भाकरीचा चुरा एकदम यम झालाय हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यम. यम म्हणजे खूप छान झालाय. अच्छा. मला सांग, मी आले म्हणून छान झालाय की तुझ्या नवऱ्याला आवडतो म्हणून छान झालाय? हा हा. काय पम्मिदी, तू पण ना. फोटोग्राफर, जास्त तिखट झाला का? वर बघा, वर वर वर. आशू अगं नंतर बोल, आधी पाणी आण. हा. शुभू, अरे हळूहळू वर बघ. शुभू, पाणी पाणी पाणी. वर बघा ना, वर. शुभू, अरे असं कसा तू? तुझ्या आईने तुला तिखट खायची सवय लावली नाहीये का? तिखट खायची सवय नाहीये त्याला. गुळ खोबरं खा म्हणजे बरं वाटेल. आईची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. OMG, भाकरी चुऱ्यापेक्षा तिखट तर शुभूची मम्मी आहे. अश्विनी,
माझं पुस्तक सापडत नाहीये. काल रात्री मी इथेच ठेवलं होतं. काल रात्री पुस्तक वाचता वाचता झोपलात. मी ते उचलून ठेवलंय बघा. अच्छा. अरे हो, वरतीच आहे. थँक्स हा. अश्विनी, काय हो काय हे? हा, सावकाश करा ना जरा. फोटोग्राफर अहो फार काही नाहीये. जरासा चटकाय कढईचा. घाईघाईत कडे उचलायला गेले, लक्षात नाही आलं. अश्विनी, अहो एवढी घाई कशाला करता? डबा बनवायचा आहे, तुम्हाला उशीर होतोय ना. अश्विनी, ते सगळं ठीक आहे. अहो पण तुम्हाला सगळं घर आवरायचं असतं. तुम्ही एकट्या किती करणार? मी बाहेर खायचंय. नाही नाही, मुळीच नाही. त्रास होईल तुम्हाला. आणि बायको घरात असताना बाहेरचं का खायचं? काय झालं असायला? आई सारखीच आईची सून पण आहे. तुम्हाला माहितीये का, आई पण मला कधीच बाहेरचं खायला देत नाही. आणि म्हणूनच मला बाहेरचं काही खायची सवयच नाहीये. हो मग बरोबरच आहे आईंचं. बाहेरचं कशाला खायचं? घरचं ते घरचंच. हो, अहो पण ठीक आहे ना. तुमची किती दगदग होते. मी कधीतरी बाहेरचं खाईन. नाही, अजिबात नाही. त्रास होईल तुम्हाला. आणि हवं ना तर मी घरातली सगळी कामं करत जाईन. मी लवकर उठत जाईन. पण तुम्ही बाहेरचं खायचं नाही. हा, नाहीतर मी 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 तुमचं नाव आईंना जाऊन सांगेन. तुम्ही खरंच आईला नाव सांगा. कदाचित मला ओरडण्यासाठी, मला शिक्षा करण्यासाठी तरी ती माझ्याशी बोलेल. फोटोग्राफर, फोटोग्राफर, काय तुमच्या डोळ्यात पाणी? नाही, ते असंच. अच्छा, म्हणजे मला आईची आठवण येते तेव्हा मला समजत असता ना. मग आज तुमच्याच डोळ्यात पाणी? मला खात्री आहे बाई तुम्हाला ओरडण्यासाठी नाही तर खूप प्रेमानं पहिल्यासारखं बोलते. तो दिवस कधी येईल? येईल, लवकरच येईल. फोटोग्राफर, आपण त्यांचं मन दुखवलंय. मग एक दिवस ना आपण त्यांचं मन पण जिंकून घेऊ. आणि एक दिवस ना सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आपण आहोत ना एकमेकांसोबत. मी बोलत काय बसले? मला डबा भरायचा, तुम्हाला उशीर होतोय. आवरून घ्या. अरे हो, मलाही उशीर होतोय. डबा. थँक्स. अश्विनी, मी पेन शोधत होतो, पेन नाही सापडत. एक मिनिट. तुम्हीच ठेवलं होतं इथे काल. हा घे. सगळे विसरता हो तुम्ही. मला एक कळत नाही, माझ्याशिवाय तुमचं होणार कसं? फोटोग्राफर, उशीर होतोय. नाही, खरंच उशीर होतोय. तुम्ही नाही जाणार? तुम्ही नाही जाणार? आता चला, नाही तर खरंच उशीर होईल. चला. अहो
जा आणि सावकाश जा. बाय. बाय.